राहत होते। एकाचं नाव होतं राम आणि दुसऱ्याचं नाव होतं श्याम। राम नेहमी शांत स्वभावाचा आणि मेहनती होता, पण श्याम नेहमी त्याचा मत्सर करायचा। रामने काही चांगलं काम केलं तर त्याला सहन व्हायचं नाही। एकदा गावामध्ये स्पर्धा लागली की प्रत्येकाने आपापल्या परसबागेमध्ये सुंदर अशी बाग तयार करावी। रामूने प्रेमाने झाडे लावली, त्यांना पाणी दिलं, बाग बहरली। ही गोष्ट श्यामच्या मनामध्ये मत्सर आणि द्वेषाने खदखदत होती। रामची बाग त्याने एका दिवशी रात्री उद्ध्वस्त करून टाकली। रामने काही तक्रार केली नाही, उलट शांतपणे म्हणाला, ज्याने हे काम केलं असेल त्याच्या मनात माझ्याविषयी द्वेष असावा आणि त्याने स्वतःचेच नुकसान केलेलं आहे। हे ऐकून श्यामला खूप लाज वाटली। त्याला कळले की दुसऱ्याच्या उणिवा शोधण्यामध्ये त्याला स्वतःमध्येच आपल्यात किती उणीव आहे हे त्याच्या लक्षात आलं। दुसऱ्याच्या उणीवा शोधणारा माणूस स्वतःच्या उणीवा नेहमी विसरत असतो। द्वेष माणसाला अंध करतो आणि प्रेम आणि समजूत मनाला मोठे बनवतात। काही माणसांना स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्याची खूप विचित्र घाई असते। त्यांना असं वाटतं की समोरच्याच्या अंगावर चिखल उडवला की आपला पांढरा शर्ट जास्त उठून दिसेल, पण दुर्दैवाने दुसऱ्याच्या दोषांवर बोट ठेवल्याने आपलं चारित्र्य उजळत नाही, तर आपली संकुचित वृत्ती जगासमोर उघडी पडते। खरं तर ज्याला स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वभावावर पूर्ण विश्वास असतो त्याला कुणालाही कमी लेखण्याची गरजच उरत नाही। जेव्हा एखादी व्यक्ती सतत दुसऱ्याच्या चुका काढण्यामध्ये, त्याचे दोष मोजण्यामध्ये आणि ते किती चुकीचे आहेत हे सांगण्यात स्वतःला धन्य मानते, तेव्हा समजून घ्यावं की त्या व्यक्तीच्या आत कुठेतरी एक मोठी पोकळी आहे। ही पोकळी भरून काढण्यासाठी ती नकारात्मक श्रेष्ठत्वाचा आधार घेते। दुसऱ्याचा दिवा विझवून आपल्या घरात प्रकाश पडेल हा विचारच मुळात चुकीचा आहे। पण अशा स्वभावाच्या लोकांना ही उमजत नाही की उंची वाढवायची असेल तर स्वतःच्या कष्टाने गुणांनी वाढवायला पाहिजे। खरे मोठेपण हे चंदनासारखं असतं, ज्याला ओरडून सांगावं लागत नाही की मी सुगंधित आहे। त्याचा दरवळ आपोआपच आजूबाजूच्या वातावरणात पसरत असतो। दुसऱ्याला तुच्छ लेखून मिळवलेलं हे तथाकथित मोठेपण केवळ अहंकाराचा एक फुगा असतो, जो सत्याच्या एका टाचणीने कधी फुटू शकतो। आयुष्यात जर खरंच मोठं व्हायचं असेल तर कुणाला तरी पाडून किंवा मागे सारून पुढे जाण्यात काहीही अर्थ नाही। त्यापेक्षा कोणाचा तरी आधार बनून, कुणाला तरी सावरून जे समाधान मिळतं ते कोणालाही सिद्ध करून दाखवायची गरज नाही। शेवटी इतिहास त्याचंच नाव लक्षात ठेवतो, ज्यांनी इतरांच्या आयुष्यात प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रकाश पेरला। ज्यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ आणि अहंकार जपला त्याला काळ कधीच माफ करत नाही। म्हणून दुसऱ्यांचे दोष शोधण्यापेक्षा स्वतःमधलं माणूसपण शोधण्यात